नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, झेडपी भरतीच्या निकालाबद्दलचा एक अपडेट आहे. अजून एका पदाचा निकाल जाहीर झाला आहे. तर मित्रांनो, कोणत्या झेडपीने हा निकाल जाहीर केला आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, फार्मसी ऑफिसर या पदाचा निकाल जाहीर केला आहे. तुम्ही पाहू शकता फार्मसी ऑफिसर. त्याचबरोबर ह्याची जी परीक्षा झाली होती ती 26 डिसेंबर रोजी झाली होती आणि IBPS कंपनीने याचा निकाल जाहीर केला आहे. आणि मित्रांनो, हा जो निकाल आहे तो कोल्हापूर झेडपीचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे कोल्हापूर झेडपी त्यांनी ते यादीमध्ये नाव दिलेलं आहे. फार्मसी ऑफिसरच्या यादीमध्ये 45% च्या पुढे गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची संख्या आहे. इथे टोटल संख्या आपण बघितली तर 1349 संख्या आहे. एवढे उमेदवार मित्रांनो फार्मसी ऑफिसर या यादीमध्ये पात्र झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात. आणि मित्रांनो, हा जो निकाल आहे तो कोल्हापूर झेडपीने जाहीर केला आहे फार्मसी ऑफिसर या पदाचा. तुम्ही पाहू शकता इथे मराठी, इंग्रजी त्याचबरोबर जनरल नॉलेज, रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि टेक्निकल प्रश्न येथे एकूण 200 तुम्हाला सब्जेक्ट वाईज गुण पाहायला भेटतील. तुम्ही पाहू शकता इथे मराठी, इंग्रजी, जी-के त्याचबरोबर इथे तुम्हाला जे तुमची शैक्षणिक पात्रता आहे, त्याचबरोबर मिनिमम प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन आहे, त्याचबरोबर मार्क तुम्हाला किती पडले आहेत, टक्केवारीमध्ये त्यांनी ते मार्क सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, सर्व माहिती या यादीमध्ये दिली आहे. मित्रांनो, कोल्हापूर झेडपीनेच फक्त औषध निर्माण अधिकारीचा निकाल जाहीर केला आहे. पण मित्रांनो, जे उर्वरित पदे आहेत त्यांची पण परीक्षा अजूनही झालेली नाही. जसं की ग्रामसेवक असेल, त्याचबरोबर आरोग्य परिचारिका असेल, त्याचबरोबर आरोग्य सेवक 40% 50% या पदांची परीक्षा अजूनही जाहीर झालेली नाही. त्याचबरोबर याचे वेळापत्रकही आलेले नाही. तर मित्रांनो, जे सुपरवायझर पद होतं याची परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. त्याचबरोबर हे जे 3 पदे आहेत यांची पण वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर यांची परीक्षा पण होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या पदांचे वेळापत्रक व परीक्षा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अभ्यास कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे. जसे की सुपरवायझर या पदाचे वेळापत्रक त्यांनी निश्चित करून परीक्षा घेतली. त्याचबरोबर या देखील पदांची होऊ शकते मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत याचा अपडेट येऊ शकतो मित्रांनो. मग ही माहिती होती जिल्हा परिषद भरतीच्या निकालाबद्दलची, औषध निर्माण अधिकारी या पदाच्या निकालाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.